नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 51. विल्यम प्रथम शासक म्हणून कुठे होता? आणि पर्याय आहेत: ए प्रशा, बी इटली, सी ग्रीस, डी ऑस्ट्रेलिया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए प्रशा. प्रश्न क्रमांक 52. मेजेनी कोणत्या संस्थेशी संबंधित होते? आणि पर्याय आहेत: ए लाल सेना, बी कार्बोनरी, सी आहार, डी फिलिकेटारिया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी कार्बोनरी. प्रश्न क्रमांक 53. कोणत्या देशाला युरोपचा रुग्ण म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए तुर्की, बी फ्रान्स, सी जर्मनी, डी इटली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए तुर्की. प्रश्न क्रमांक 54. जालवेरीन ही संस्था होती. आणि पर्याय आहेत: ए क्रांतिकारांची, बी विद्वानांची, सी पादरी समर्थकांची, डी व्यापारी लोकांची. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी व्यापारी लोकांची. प्रश्न क्रमांक 55. जर्मनीचे एकीकरण कोणत्या युद्धानंतर पूर्ण झाले? आणि पर्याय आहेत: ए क्रिमिया युद्ध, बी सेडाओ लढाई, सी सिडनीची लढाई, डी प्रशिया डेन्मार्क युद्ध. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी सिडानची लढाई. प्रश्न क्रमांक 56. बोल्शेविक क्रांती कधी झाली? आणि पर्याय आहेत: ए नोव्हेंबर 1917, बी फेब्रुवारी 1905, सी फेब्रुवारी 1917, डी एप्रिल 1917. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए नोव्हेंबर 1917. प्रश्न क्रमांक 57. रसपुतीन कोण होते? आणि पर्याय आहेत: ए भ्रष्ट पाद्री, बी समाज सुधारक, सी वैज्ञानिक, डी तत्वज्ञ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए भ्रष्ट पाद्री. प्रश्न क्रमांक 58. एप्रिलचा प्रबंध कोणी तयार केला? आणि पर्याय आहेत: ए ट्राटस्की, बी लेनिन, सी मार्क्स, डी स्टॅलिन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी लेनिन. प्रश्न क्रमांक 59. मारियन कोणत्या देशाच्या राष्ट्रवादाचे प्रतीक होते? आणि पर्याय आहेत: ए जर्मनी, बी फ्रान्स, सी रशिया, डी इटली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 7. केंद्र सरकारचे उदाहरण खालीलपैकी कोणते? आणि पर्याय आहेत: ए ब्रिटन, बी अमेरिका, सी चीन, डी यापैकी काहीही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी अमेरिका. प्रश्न क्रमांक 61. संयुक्त जनता पार्टीची स्थापना कधी झाली? आणि पर्याय आहेत: ए 1992 मध्ये, बी 1999 मध्ये, सी 2000 मध्ये, डी 2004 मध्ये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1999 मध्ये. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणते ग्राहक उद्योग आहे? आणि पर्याय आहे ते अब्रक, बी साखर, सी सिमेंट, डी लोह आणि स्टील. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी सिमेंट. प्रश्न क्रमांक 63. कोणत्या क्षेत्राला द्वितीय क्षेत्र म्हणतात? आणि पर्याय आहे ते उद्योग, बी सेवा, सी शेती, डी यापैकी काहीही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए उद्योग. प्रश्न क्रमांक 64. कम्युनिस्ट जाहीरनामा कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? आणि पर्याय आहे ते 1844 मध्ये, बी 1848 मध्ये, सी 1864 मध्ये, डी 1867 मध्ये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 1848 मध्ये. प्रश्न क्रमांक 65. इटली आणि जर्मनीच्या एकीकरणाच्या विरोधात खालीलपैकी कोणता देश होता? आणि पर्याय आहे ते रशिया, बी इंग्लंड, सी प्रशासन, डी ऑस्ट्रिया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी ऑस्ट्रिया. प्रश्न क्रमांक 66. होवाहाओ चळवळीचा नेता कोण होता? आणि पर्याय आहे ते बाओदाई, बी फन बोईचाऊ, सी हुइन फुसो, डी कुगाम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी हुइन फुसो. प्रश्न क्रमांक 67. लियांग किचाओ कोण होते? आणि पर्याय आहे ते राजा पुलसे, बी हुनाओ पोसू, सी चीनी सुधारक, डी यापैकी काहीही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी चीनी सुधारक. प्रश्न क्रमांक 68. पेटीएम ने आपले क्रेडिट कार्ड कोणत्या नावाने सुरू केले आहे? आणि पर्याय आहेत ए पेटीएम डिजिटल कार्ड, बी पेटीएम फर्स्ट कार्ड, सी पेटीएम ग्रीन कार्ड, डी पेटीएम पेमेंट बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी पेटीएम फर्स्ट कार्ड. प्रश्न क्रमांक 69. कोणत्या बँकेने भारताची पहिली ग्रीन कार्ड लोन सुरू केली आहे? आणि पर्याय आहेत ए स्टेट बँक ऑफ इंडिया, बी कॅनरा बँक, सी बँक ऑफ बडोदा, डी पंजाब नॅशनल बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 70. EPF वरील व्याज दरात वाढ करून वित्त मंत्रालयाने आता किती वाढ केली आहे? आणि पर्याय आहेत ए 8.60%, बी 8.65%, सी 8.70%, डी 8.75%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 8.65%. प्रश्न क्रमांक 71. इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स मध्ये कोणती बँक विलिनीकरण केली जात
जात आहे आणि पर्याय आहेत ए बँक ऑफ बडोदा, बी जनधन बँक, सी लक्ष्मी विलास बँक, डी अजिंठा बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी लक्ष्मी विलास बँक. प्रश्न क्रमांक 72. जागतिक बँकेचे 13वे अध्यक्ष म्हणून कोणाला निवडले गेले आहे? आणि पर्याय आहेत ए जिम योंग किम, बी केविन पीटरसन, सी डेव्हिड मालपास, डी डेव्हिड टुकार्ड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी डेव्हिड मालपास. प्रश्न क्रमांक 73. युपीआय व्यवहार घेणारी कोणती बँक प्रथम कर्ज देणारी बँक बनेल? आणि पर्याय आहेत ए कोटक महिंद्रा बँक, बी भारतीय स्टेट बँक, सी एचडीएफसी बँक, डी आयसीआयसी बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए कोटक महिंद्रा बँक. प्रश्न क्रमांक 74. आरबीआयने अंदाज व्यक्त केला आहे की 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती टक्के असेल? आणि पर्याय आहेत ए 7%, बी 7.2%, सी 7.4%, डी 7.6%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 7.2%. प्रश्न क्रमांक 75. आरबीआयने रेपो दर 6.25% वरून किती कमी केला आहे? आणि पर्याय आहेत ए 5.50%, बी 5.85%, सी 6%, डी 7%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 6%.